Hi friends, welcome to Shivasri Spoken English classes. Today's we will learning all tense practice. So friends, आतापर्यंत आपण किती टेन्स शिकलेलो आहे? 6 टेन्स झालेले आहेत आणि आता आपण 7वा टेन्स उद्या पाहणार आहे. परंतु 6 टेन्समध्ये नक्की तुमचं प्रॅक्टिस झालंय की न झालंय किंवा तुम्हाला टेन्स समजलेत की न समजलेत हे आपण एकदा पाहूयात. आमचे काही स्टुडंट्स आहेत जे आम्हाला काही सेंटेन्स आहेत, जी वाक्य आहेत ते इथं सॉल्व करून दाखवणार आहेत. सो आमचे एक स्टुडंट्स इथं आलेले आहे. सौम्या, प्लीज सॉल्व दिस सेंटेन्स. Okay, thank you so much. Have a seat. Janeshwari, are you ready? Yes. Okay. हां, आता ज्ञानेश्वरी तिने गाणे गायले. मला सांग, सॅंग का आलं? सॅंग, सी सॅंग अ सॉन्ग, कारण तिने गाणे गायले. इथं क्रियापदाचं दुसरं रूप येतं, सिंपल पास्ट टेन्स, वर्ब टू. मग सिंगचं सॅंग होतं, सी सॅंग अ सॉन्ग. ओके, हॅव अ सीट. संस्कृती, प्लीज. आता संस्कृती, मला एक सांग, ती अभ्यास करेल हे फ्युचरमधलं वाक्य आहे, म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स. शी विल स्टडी, शी विल स्टडी. ओके, हॅव अ सीट. समृद्धी, प्लीज कम हिअर अँड सॉल्व दिस सेंटेन्स. राईट, ही स्विमिंग इन द डॅम, म्हणजे तो धरणामध्ये पोहत आहे. आता हे वाक्य जे आहे ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं आहे. त आहे, तो होता म्हटलं की पास्ट कंटिन्युअस टेन्स. डू यू अंडरस्टँड? ओके, हॅव अ सीट. सोनाली, प्लीज कम हिअर अँड सॉल्व दिस सेंटेन्स. हां, आता सोनाली, ती शाळेत जात होती हे वाक्य कोणत्या टेन्समधलं आहे? Past continuous tense. पास्ट Continuous tense. पास्ट कंटिन्युअस टेन्स. राईट. शी वॉज गोईंग टू स्कूल. ज्यावेळी एखादी क्रिया आपण कंटिन्यू करतो ना, त्यावेळी जी क्रिया असते, उदा जाणे येणे वगैरे असेल, कम असेल तर कमिंग, गो असेल तर गोईंग, सिट असेल तर सिटिंग, असं येत असते. आता शी वॉज गोईंग टू स्कूल, ती शाळेत जात आहे म्हणजे तिची जात होती, जाण्याची क्रिया तिची चालूच होती, त्याच्यामुळं आय एन जी प्रत्यय लागतो. डू अंडरस्टँड? ओके, हिड घ्या डस्टर, गिव्ह मी द डस्टर. स्टुडंट्स, आपण काइंड ऑफ सेंटेन्समधलं एक सेंटेन्स घेऊया. नक्की येते का नाही तुम्हाला, आपण पाहूया.
शी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. आज्ञार्थी वाक्य. ॲसिरेटिव्ह सेंटेन्स करा एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये. चला हां सोनाली प्लीज कम हिअर. सॉल्व दिस सेंटेन्स. ओके थँक्यू सो मच. आता सोनाली आपण अवेरी आली की व्हॉट घ्यायचं असतं बरोबर आहे. नुसतं वेरी आलं असतं तर हाऊ आलं असतं. हाऊ अ ब्युटिफुल गर्ल शी इज. आता आपण अवेरी आले नाही तर पण व्हॉट अ घेतलं. शी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल शी इज. डू यू अंडरस्टँड. ओके ओके हॅव अ सीट. सेव्ह कर.